नमस्कार, सरिताच्या या वेगळ्या आणि नव्या एपिसोडमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. तर आज रेसिपी करणार नाही, रेसिपी आधीच तयार आहे. याचं कारण म्हणजे आपल्याकडे कोणीतरी खास पाहुणे येणार आहेत. मी आत्ताच सांगणार नाही बरं का की कोण येणार आहे. आणि थांबा, चीटिंग करू नका. तुम्हाला ओळखायचं की कोण पाहुणे येणार आहेत, नाही तर पटकन पुढे पुढे व्हिडिओ न्याला आणि बघायला आणि मला कमेंट करा. तर पहिल्या या 2 मिनिटात तुम्हाला मी थोडा हिंट्स देणार आहे की कोण पाहुणे येतात. तुम्हाला ओळखून दाखवायचं आहे. तुम्ही त्यांना खूप चांगलं ओळखता आणि आज मी त्यांच्या आवडीचा मेन्यू करणार आहे. तर काय असणार आहे, आपल्याकडे आठवड्यातून किंवा महिन्यातून 2 वेळा आपण असे एपिसोड्स करतोय. पाहुण्यांना जेवायला बोलवणार आहे, ज्यामध्ये त्यांच्या आवडीचा स्वयंपाक आणि तुमच्या आवडीच्या गप्पा असणार आहेत. तर कोण पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी मी काय काय केलं ते सांगते. तर त्यांना उन्हाळा आहे म्हणून त्या म्हणाला की फार काही असं मला हेवी नको आहे, 1 पॉट मील चालेल, पण तरी पण मी त्यांच्यासाठी काय काय केलं या दाखवते. तर इथं मी स्टफ्ड मशरूम्स करणार आहे. तर सारण तयार आहे. मशरूम मी पोखरून घेतलेले आहे, त्याची रेसिपी मी शेअर करेनच. फक्त आयत्या वेळी काय करायचं, हे सारण या मशरूम्समध्ये भरायचं, वरून चीज किसायचं आणि फक्त 5 मिनिटं वाफ काढायची. लगेच मशरूम्स तयार होतात. ते गरम छान लागतात म्हणून मी आयत्या वेळी करणार आहे. दुसरीकडे मी काकडीची कोशिंबीर पण करेन आणि इकडे आपला वांगी भात तयार आहे. तर सगळा स्वयंपाक मी करून घेतला आहे. आता त्यांच्याच वाक्यात तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला एक हिंट कळेल. तर जेव्हा पाहुणे येतात ना, त्यावेळी असं आपण ते आले ना, आपण स्वयंपाक करत बसणं म्हणजे मग काही गप्पा होत नाही, त्याला काही अर्थच उरत नाही. त्यामुळं मी आधीच स्वयंपाक करून घेतलेला आहे, बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि आता छान आवरणार आहे. म्हणजे मग त्या येईपर्यंत माझं सगळं होईल आणि त्या आल्यानंतर मी छान तयार असेन. फक्त काही गोष्टी उरलेल्या आहेत, त्या 5 मिनिटामध्ये तयार होतील. हो की नाही? हे सगळं आपलं असलं पाहिजे. तर आता तुम्ही ओळखा. मी तुम्हाला हिंट ऑलरेडी दिलेली आहे की त्या कसं म्हणतात, हो की नाही. तर तुम्ही ओळखा की त्या कोण असतील. तोपर्यंत मी आवरून घेते. तर आम्ही तयार झालेलो आहोत आणि आता त्यांची यायची वेळ पण झालेली आहे. आणि हो, गोडामध्ये गुलाबजामुन सुद्धा रात्रीच आम्ही करून ठेवले होते. हो ना मनू? आपण दोघींनी गुलाबजामुन केले होते ना. चला, त्यांची यायची वेळ झालेलीच आहे. येस, बेल वाजली, त्या आल्या असतील. चला चला मनू, चला चला. बघ कोण आलंय. आजी तू आली. जा जा आजीकडे. या नाही, या मावशी आतमध्ये. कोण आलंय? अनुराधा आजी. काय खाल्लं होतं तू? ती सकाळपासून चाललंय तिचं. या या. त्याची मजा येते की नाही आपल्याला. आणि तू कधी येणार आहेस घरी आता माझ्याकडे? कॉर्न खायला. किती एवढे कॉर्न आणलेत मी. हे बघ, एवढे एवढे. तुला आवडतात ना? आणि काय करू कॉर्न बरोबर? स्वीट कॉर्न. आणि काय आवडतं तुला? पिझ्झा. आणि आणखीन काय आवडतं सांग मला? फ्रेंच फ्राय. करेक्ट. आपण नक्की करू दे टाळी. आणि एक दिवसभर राहायचं, मग मी गोष्टी पण सांगणार आहे तुला. चालेल? छान माझी वाळते. किती दिवस तुला भेटायचं होतं माहिती का मला? खूप दिवस मी म्हणायची माझी मनू कुठे गेली, माझी मनू कुठे गेली. स्टिकर का ग? नाही, टॅटू आहे. टॅटू आहेत. होय. बरं बरं. ते कुठे इथे लावायचे? नाही, हे इथे हाताला लावतात. होय, मला वाटलं टॅटू इथे आणि स्टिकर इथे. आई टॅटू करू आम्ही दोघं? हा, बघू. हे बघ, टॅटू मागे लिहिले, मागे लिहिले. तुम्ही दोघं? हा? मला मम्मा, आम्ही तुला हातचं लावणार आहे. हो का? आणि आजीला लावणार का? मला नाही. तुला लावणार. हा. बस नीट बस, नीट बस. कशी आहे सरिता? मी छान आहे मावशी. तुम्ही कशा आहात? एकदम छान. ही भेटल्यावर माझं सगळं लक्ष तिच्याकडे गेलं. म्हणलं चालू दे तुमचं. आई, आता आम्ही टॅटूचं करू का? करा करा. हा, मी तुला पिंक लावणार आणि हा. आजीला रेड. करेक्ट. हा, बरं. काढ का? मम्माची बरं बरं, तू नीट बस आधी. मनू पण आमची फुलपाखरू, हातावर पण फुलपाखरू. हो की नाही? काढू? मी काढणार. 1 2 3. आणि मॅचिंग फ्रॉकला. आता तू असं असं कर, उडायला आई, आता तूच होते. बरं. हा, तू तर हे ना, हे वाला घे. आला असेल. काढा. आले.
खूप मजा आहे. खूप दिवस झाले तुझ्याकडे येईन येईन म्हणत होते, पण काही कारणाने असं जमायचंच नाही. मग असं मला आवर्जून फोन करून बोलवावं लागलं. खूप छान, खूप घर छान लावलंयस तू, मस्त झालं एकदम छान. मला म्हणजे असं साधं सोपं असं सोपं सुटसुटीत पटलं. आवडतं. अगदी, हा अगदी. म्हणजे मेंटेन करता येईल करता असं. येतं आपल्याला. नाही छान आहे, एकदम मस्त आहे. गॅलरी पण आहे छान. हो. आणि बाकी मग शूटिंग वगैरे तुझं आता तिकडे, रोजचं? हां. नाही रोजचं शूटिंग करतेस का काय करतेस तू मग? नाही मग असं महिन्यातून 8-10 8-10 दिवस दिवस. असं. खूप मग परत इतर दिवशी मग जरासं मुलं, त्यांचा अभ्यास, परत अजून आहेच तुम्हाला माहितीच आहे. हां म्हणणार होते नवरा, पण म्हटलं जाऊ द्या त्याच्याच समोर बोलतोय. नाही नवऱ्यांचं तर पहिल्यांदा असतं, मग मुलं की बाबा काय हवंय काय. पण मस्त वाटलं. आणि कधीच तुझ्या घरी यायचं होतं. एकदा आपली तिकडे भेट झाली होती, हो हो, पण घरी घरी नव्हतं येणं नव्हते झालं आले. त्यावेळी. हो. मग तर कळलं तुम्हाला कोण येणार आहे आपल्याकडे. मी खूप खुश होते कारण मावशी आजपर्यंत घरी आल्या नव्हत्या. एकदा शूटला आला शूटला होता आले तुम्ही, होते, बरोबर आहे. पण घरी येणं झालं नव्हतं आणि खूप दिवसांपासून आम्हाला भेटायचंही होतं, मावशींना घरी बोलवायचं होतं. आता मला वाटतं आपण जेवूयात आणि जेवता जेवता गप्पा मारूयात. अगदी चालेल. सरिताने इतका छान स्वयंपाक केलाय की इथपर्यंत त्याचे सुगंध वास दरवळतोय. म्हणजे आता मी जाणार आणि मस्त ताव मारणार. Yes, येताय आणि तुम्ही? गप्पा. चला मग, मम्मा आता जेवूयात ना. चला जेवूयात. तर तुम्ही सगळ्यांना ओळखता अनुराधा मावशी. मावशी आणि मला भीती वाटते आज. कसली तुला आणि तुम्ही मला मागच्या वर्षी मी तुमच्याकडे डिनरला आले होते, म्हणजे आम्ही सगळेच जण. तर ते मनस्वी अजून आठवण काढते, अनुराधा आजी स्वीटकॉर्न वाली. तर ते जेवण खरंच इतकं टेस्टी होतं. आणि आज मी तुम्हाला बोलवलंय पण मला जरा टेन्शन आलंय की तुम्ही पहिल्यांदा माझ्या हातची चव चाखणार आहात. तर तुमच्यासारख्या सुगरणीने आता मला थोडं बर्डन येणारच की. पण खरं सांग का सरिता, तू इतकं छान करते. तुझं म्हणजे बघूनच मला माहिती की, आणि आता जो छान सुगंध सुटलाय ना त्याच्यावरनं मला आता उत्सुकता लागली की कधी मी सुरुवात करते. काळजी नका करू, म्हणजे मलाही नाही करायची काळजी, कारण तुमच्याच पुस्तकातल्या रेसिपीज आहेत या. त्यामुळं तुम्हाला फीडबॅक द्यायचा आहे. अगदी अगदी, नक्की नक्की. चला मावशी तुम्ही आधी सुरू किती प्रकार केलेस सरिता तू अगदी, आणि सगळे मुख्य माझ्या आवडीचे. तू मनकवडी आहेस असं मला वाटतं बरं का. कसं तुझ्या लक्षात आलं ग मला ज्या ज्या गोष्टी. आपण बोललोय पण याच्यावर बऱ्याचदा की, म्हणजे आम्ही फोनवर वगैरे बोलतो मी आणि मावशी, त्यामुळे एक अंदाज आला मला. पण खूप छान आणि सगळ्या आवडत्याच गोष्टी. आता असं झालंय कधी एकदा खायला सुरुवात करते, चालू करूयात आपण. यस, आता तुम्ही एक एक पदार्थ खाऊन मला सांगा. आणि आज मावशींच्या आवडीचं जेवण आणि तुमच्या आवडीच्या गप्पा होणार आहेत, तर खूप मजा येणार आहे. जे मावशींबद्दल काही माहिती नाही तशा गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. हो ना मावशी? अगदी, फक्त जरा सांभाळून विचार बर का. तर तुम्ही सुरुवात करा. चालेल. पहिला घास काला जामुनचा, मस्त रंग आलेला आहे आणि इतकं आतूनच रवाळ दिसतोय. थँक्यू. मस्त सरिता, एकदम छान. थँक्यू. खरंच ना? खरंच छान झालं. चालेल, आपण सुरुवात तू कर ना सुरुवात. हो हो, मी स्टार्टरनी करते. अगदी. तर मी स्टफ मशरूम केलेले आहेत. मावशींचीच रेसिपी आहे बरं का. म्हणजे मला मावशींकडनं फक्त पारंपरिक नाही बरं का मावशी, तुमचं कमाल आहे. म्हणजे कॉन्टिनेंटल म्हणा, काय म्हणा, सगळं येतं तुम्हाला आणि सगळ्याची पुस्तकं आहेत मावशींची. नाही, त्याची काय गंमत आहे सरिता माहिती का, आता नातवंड झाली आणि माझे मिस्टर डॉक्टर, त्यामुळे काय व्हायचं की बऱ्याच पार्टीज आमच्याकडे व्हायच्या. बरेच म्हणजे पुण्यामधले बरेच डॉक्टर्स त्यावेळेला यायचे, मोठ्या मोठ्या पार्टी व्हायच्या. त्यामुळे या सगळ्या वस्तू किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, रेसिपी ज्या आहेत, त्या करायची छान सवय लागली आणि त्यामुळे ते शिकत गेले आणि करत गेले. पण बऱ्याच वेळेला अशी गंमत होते सरिता की रेसिपी बघते, रेसिपी करते पण, आणि त्यांनी जर विचारलं हे काय नाव आहे तर ते पटकन आठवत नाही. कारण त्यावेळेला ते नाव तेवढ्यापुरतं लक्षात ठेवलं जातं, मग नंतर ती रेसिपीचं पटकन नाव आठवत नाही. मग नातवंड घेतात सांभाळून. हो बरोबर आहे, तीच नावं देत असतील वेगळी वेगळी. आता आमच्या मनूने नाव दिलं तुम्हाला, स्वीटकॉर्न वाली अनुराधा आजी. आणि मावशी आता बघा ना, आमच्या काळात तर आता काय तुम्हाला माहितीच आहे कसं आहे ते.
मला नेहमी उत्सुकता आहे की तुमच्या वेळेचा काळ कसा होता, कारण तुम्ही मला बरंच काही काही सांगता, खरं तर एवढं सांगतात मावशी, असं वाटतं अजून ऐकत राहावं. तुमच्या वेळेचा काळ कसा होता, म्हणजे लग्न झालं तेव्हाचा, आता कसं की लग्न झालं की म्हणजे सगळंच अगदी छान असतं, मग त्यावेळी कसं होतं म्हणजे? नाही, त्यावेळेला काय होतं सरिता, माझ्या लग्नाच्या वेळेचं विचारशील ना तर माझं लग्न 15 दिवसात झालं. म्हणजे दाखवलं 2 दिवसांनी 4 दिवसांनी काहीतरी साखरपुडा झाला आणि 15 दिवसांनी लग्न झालं. त्यामुळे इतकं झटकीपट लग्न झालं. फक्त आनंद एकच होता की आपल्याला डॉक्टर नवरा मिळाला. कारण त्यावेळेला म्हण किंवा काय असं डॉक्टर नवरा मिळणं म्हणजे वा क्या बात आहे. आणि मी काहीतरी FY/SYलाच होते, म्हणजे मी काही मेडिकलमधले नव्हते, पण तरीसुद्धा डॉक्टर नवरा मिळाला ह्याचातच खूप आनंद झाला. तुला एक गंमत सांगते बरं का सरिता, की काय गंमत झाली की मी लग्न झालं एक 8-15 दिवस झाले, माझी एक मैत्रीण ज्योती पानट, ते धुळ्याला असायची, तिने मला एक पत्र लिहिलं, कशी आहेस तू, काय आहे, कसं तुझं सासर आहे, घरची माणसं कशी आहेत वगैरे. तर मी तिला काय उत्तर दिलं असेल माहिती आहे तुला? नाही, किती गंमत, म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद द्यायचा, आनंद मिळायचा. तिला मी लिहिलं होतं, घर आहे, समोर बाग आहे आणि घरामध्ये बेसिन आहे, आणखीन काय पाहिजे. कारण त्यावेळेला घरामध्ये बेसिन हे अक्षरशः डॉक्टर मंडळींच्या घरी असायचं किंवा अगदी बोटावर मोजणाऱ्या लोकांच्याकडे असायचं. तेव्हा घरात बेसिन, घरात कसं मोरीमध्येच मग हातपाय धुणं वगैरे हे, त्यामुळे तो एक इतका आनंद होता की क्या बात आहे. म्हणजे बाकीचं राहिलं बाजूला, बेसिन आहे माझ्या घरात. आणि तिचंही मी खरं आता आपल्या ह्या विषय निघाला असेल पत्र आणलं असतं मी, ते अजून पत्र मी जपून ठेवलं. मग तिनेही मला उत्तर दिलं, खरंच ग तू नशीबवाने सगळी. किती छान ना, म्हणजे लहान सहान गोष्टींमधनं असं आपला आनंद. म्हणजे आत्तासाठी ती कदाचित लहान आहे, पण त्यावेळी एक स्पेशल गोष्ट होती. कारण मलाही माहिती, माझ्याही लहानपणी काही बेसिन वगैरे नव्हतं, पण जेव्हा ते असतं त्यावेळी असं छान वाटतं की काहीतरी वेगळं आहे आपल्याकडे. किंवा गाडी आहे या गोष्टी. कारण माझे आई वडील मध्यमवर्गीयच होते. मध्यमवर्ग म्हणजे गाडी बिडी नाही, स्कूटर सुद्धा माझ्या, म्हणजे मी कॉलेजला गेल्यावर मला वाटतं माझ्या वडिलांनी घेतली असेल. तोपर्यंत बसनी प्रवास किंवा आमची दर 3 महिन्यांनी बदली व्हायची. त्यामुळे असं सगळं साधंसुद्धा आयुष्य होतं. त्यामुळे डॉक्टरच्या घरी लग्न, आणि मग तो जो माहोल होता डॉक्टरच्या घरी आल्यानंतर तो खूप वेगळा होता. आणि तू मग विचारलं ना सरिता, त्यावेळेला लग्न झाल्यानंतर त्यावेळेला लोक कशी असायची किंवा काय मजा असेल, तर तुला गंमत म्हणून सांगते की ज्यावेळेला म्हणजे आमचं लग्न झालं आणि हे डॉक्टर होते, आम्ही राहत होतो सुतारवाडी, म्हणजे पाषाणचा भाग आहे ना, पाषाणला राहत होतो. म्हणजे ॲक्च्युली अभिमानाची सोसायटी तिथे राहत होतो. सुतारवाडीला यांचे पेशंट्स असायचे. त्यावेळेला काही आत्तासारखं एवढी डेव्हलपमेंट नव्हतीच, फक्त आमच्या काही गाड्या बसेस वगैरे थोड्याफार असायच्या, नाही तर सगळे लोक बैलगाडीतनं प्रवास करायचे, नाही तर सायकल. अजिबात गाड्या म्हणजे अगदी बोटावर मोजण्या इतक्या 4 व्हीलर, बैलगाडी हाऊस म्हणून अगदी हाऊससाठी बसतात. त्यामुळे यांची ज्या वेळेला प्रॅक्टिस सुरू व्हायची, 8:30ला दवाखाना उघडायचा, त्यावेळेला आमच्या दारापुढे 8-10 बैलगाड्या लागलेल्या असायच्या. मग ते समोर शेत असायचं, त्या शेतामध्ये त्या बैल चारायला सोडायचे. मग तपासून झाल्यानंतर मग ते त्यांची शिदोरी उघडायचे, कारण सुसून त्यांना बैलगाडीने आपल्यापर्यंत यायला जवळजवळ 2-3 तास लागायचे. मग ते हळू आल्यानंतर मग भाकरी भाजी आणलेली असायची. मग मी त्यांना कुठे लोणचं दे, कुठे चटणी दे, केलेली भाजी, खूप मजा असायची. किती मस्त. आणि इतकं म्हणजे हे जो आनंद असायचा ना तो खूप वेगळा असायचा. मी तुला गंमत म्हणून सांगते की त्यावेळेला माझ्या मिस्टरांची महिन्याची प्रॅक्टिस किती असेल असं तुला वाटतं माहिती आहे? 80 रुपये महिना मिळाला होता. आणि ज्यावेळेला आमची 3 फिगर म्हणजे 100 रुपये ज्या दिवशी मिळाले, त्यावेळेला आम्ही देवापुढे साखर ठेवली, नमस्कार केला, अशी छान भरभराट होते. 4 अंकी ज्यावेळेला प्रॅक्टिस झाली, म्हणजे 1000 रुपयाच्या वरती, त्यावेळेला तर आकाश ठेंगणं झालं होतं आम्हाला. नाही, हे खूप आहे बरं का. म्हणजे आत्ताची जी जनरेशन आहे ना, त्यांना 1 लाख म्हटलं तरी असं वाटतं फक्त 1 लाख. अगदी. पण त्यावेळी जे हळूहळू मिळत गेलं ना, त्यामुळे त्याची किंमत आपल्याला कळत होती. आणि मला वाटतं तो आनंद आपण तितक्या मोठ्या प्रमाणात उपभोगत होतो. इव्हन मी सुद्धा, म्हणजे माझा पण लहानपण असं गेलं की हळूहळू गोष्टी मिळत गेल्या, आणि कधी कधी तर स्वतःहून आपण ते मिळवत गेलो. त्यामुळे तो एक आनंदच वेगळा असतो की नाही. आणि तुला आणखीन गंमत सांगते, म्हणजे आणखीन अशा गमती जमती खूप आहेत की त्यावेळेला लोकांकडे पैसे नव्हते. आणि म्हणजे मला काय किंवा ह्यांना आम्हाला असं काही द्यायचं असं माहिती, म्हणजे
फी असायची काय 8 आणे रुपये, ₹1.5 इंजेक्शन दिलं तर ₹2, ₹3 अशी फी असायची. मग काही जणांकडे नसायचे ते पैसे, मग कोणी आम्हाला वांगं आणून द्यायचं. एक मुलगा होता, तो खूप आजारी होता, तो यांनी बरा केला, तिच्याकडे पैसे नव्हते, तर ती सूस होऊन म्हणजे सूस सुतारवाडीहून ती निघायची, ती दही विकायची. ती आपण माठा छोट्याशा नाही का मातीच्या भांड्यात विकतो तशी दही विकायची ती बाई. मग ती रोज यायची, यांना एवढं दही घेऊन द्यायची. असं जवळजवळ 6 महिने ती रोज येऊन यांना दही देत होती. कारण काय, तर यांनी पैसे घेतले नव्हते म्हणून, म्हणजे तिच्याकडे नव्हते. त्यामुळे हे म्हणाले नाही काही हरकत नाही, तुझा मुलगा बरा झाला याच्यातच मला आनंद आहे. पण वांगी म्हण, भेंडी म्हण, कोथिंबीर म्हण, दूध दुभत जे काही असेल ना, पहिल्यांदा खरवस आला की पहिला तो आधी डॉक्टरला देऊन द्यायचा. म्हणजे डॉक्टर या व्यक्तीबद्दल खूप आदरही होता आणि ते आयुष्य मी खूप छान उपभोगलं. तुम्हाला ते खूप मिस करत असाल ना तुम्ही ते. कारण आता मावशी तुम्ही मला सांगताय ना, तर मला असं वाटतंय आपण त्या काळात असायला पाहिजे होते. कारण किती छान की कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक साधी सोपी गोष्ट, दह्याची एक वाटी किंवा दह्याचं ते छोटंसं मडकं, ते 6 महिन्यापर्यंत रोज आणून देणं, ते पण इतकं लांब चाललं. एवढं लांब ते रात्री लावायचं. मग ते मुद्दामून साय त्याच्यामध्ये जास्त घालायची, कारण आपण ते डॉक्टरांना देतोय. म्हणजे जितकं आपल्याला चांगलं देता येईल तितकं देण्याचं. आणि ते एक प्रकारचे आशीर्वाद पण होते असं. आणि अजूनही ज्या वेळेला मी आता यूट्यूब चॅनल चालवते ना, आणि अजूनही ज्यावेळेला यूट्यूबवर अनुराधा तांबोळकर मी म्हणते, त्यावेळेला अनेक यांचे पेशंट्स आहेत की ते म्हणतात की आम्ही तुम्हाला अगदी लग्न झाल्यापासून बघितलंय बरं का. आणि तो जो आनंद आहे ना, धमाल. किती छान. म्हणजे ह्या अशा आठवणी आहेत ना, म्हणजे असं वाटतं मला पण मिळायला पाहिजे होता. म्हणजे शेवटी तो काळ वेगळा होता. आता बोलताना सुद्धा मला ते शेत, तिथे चरायला सोडलेल्या गाई म्हशी, दारासमोर बैलगाड्या, 4-5 सायकल गेलं की तुम्हाला ते असं आठवायला लागलं. आठवण येत असेल. छान आवडते ना मावशी जेवण? मस्त, खूपच छान. फक्त यांना बिचाऱ्यांना कोणालाच देत नाही आपण. आणि इथं बसून पण कॅमेराच्या मागच्या लोकांचा मावशींचा विचार आहे. सरिता, तुझा वांग्याचा भात खूपच छान झाला. काय काय मसाला घातलाय ग? मी नाही सांगणार, सिक्रेट आहे ते. मी एका पुस्तकातून घेतली आहे. हो का? आज काय मेन्यू नाही, खरं सांगते हा, मावशींचं ते पुस्तक उत्तम आहे. इतकं सुंदर दिलं ना त्याच्यामध्ये, आणि साध्या सिंपल रेसिपीज आहेत बरं का मावशी. मी बऱ्याचदा रेफर करते. मी तुमचं नाव घेऊन पण बरेच व्हिडिओज टाकले. काही गोष्टींचं क्रेडिट फक्त मावशींना आहे. खरंच खूप छान झालाय. मुख्य काय असतं सरिता, माझ्या दृष्टीने, की हा जो एक मसाले भात म्हटला की त्याला हा असाच रंग यायला पाहिजे. कोशिंबीर म्हटली की त्याला असाच रंग, असं माझं थोडंसं आहे. त्यामुळे मला जसा रंगसंगती आवडते तसा तुझाच बेत झालाय. त्यामुळे तुला 100पैकी 110 मार्क. थँक्यू मावशी. आता ह्याच्यावरून निघाला, मी तुमच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आले होते. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, तुमच्यापैकी काही जण गेले पण असतील. तो कार्यक्रम इतका मोठ्या प्रमाणात होता, एका मोठ्या हॉलमध्ये होता, पण तिथं कुणीही अरेंजमेंट करण्यासाठी बाहेरचं नव्हतं. मावशींचं संपूर्ण कुटुंब ते सगळं अरेंज करत होते. खरंच मला इतकं कौतुक वाटलं. आमच्या घरात आल्यानंतर मी आणि उत्कर्ष, आमच्या दोघांचा हाच विषय. 3 ते 4 दिवस किती छान ना. म्हणजे सगळ्यांनी जबाबदारी घेतली आहे. कोणाचं चुकतंय तर दुसरं ॲडजस्ट करतोय, आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. आणि इवन आमच्याशी पण अगदी सगळ्यांनी, म्हणजे असं कुठंच नाही झालं की आम्हाला काहीतरी हवंय आणि मिळालं नाही. म्हणजे सगळं छान. सो तुम्ही खूप नशीबवान आहात खरंच. किंवा कदाचित तुमच्या संपूर्ण फॅमिलीचं नशीब चांगलं आहे की तुम्ही मुख्य आहात घरामध्ये. आणि त्यामुळे काय म्हणजे मला असं वाटतं की आपण कितीही चांगलं असू किंवा काही असेल तरी सगळ्यांनी सपोर्ट करणं एखाद्या गोष्टी करता, कुठल्याही याच्याकरता खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे मी यूट्यूब चॅनल सुरू केलं तर माझी नातवंड म्हण, सुना म्हण, मुलं म्हण, मिस्टरसुद्धा. आता इतर वेळेला आपण बाहेर जातो की नाही तर आपल्याला ओळखतात सगळेजण. मग माझ्या मिस्टरांचं सारखं चालू असं, एक फोटो काढ ना त्यांच्याबरोबर, त्यांना किती आनंद होतो. म्हणजे माझ्यापेक्षा मी जर असं मागे वळून बघितलं किंवा शेजारी त्यांना बघितलं तर मला आनंद झालेलाच असतो की त्या आपल्याला भेटल्या आहेत, त्या माझ्याबद्दल छान बोलत आहेत. पण तू जर बघितलंस ना तर माझ्या मिस्टरांच्या चेहऱ्यावर अति आनंद असतो. या बाबतीत आपण दोघी अगदी सेम आहे. माझा नवरा, तुम्ही तर बघितलं, जावई म्हणता. आणि माझ्यापेक्षा मावशी त्यांचंच जास्त कौतुक करतात. कारण हे जरी आहे ना की एखाद्या गोष्ट कुठली, म्हणजे हे मी तुला अगदी नेहमी करता सांगते की
बाई कमी नसतेच कधी. बाई सगळं करू शकते, फक्त तिला सपोर्टची गरज असते. बरोबर बरोबर. मग ती चुको माको अगदी धडपडली तरी सुद्धा घरातल्याने तिला अलगद हात देऊन जर उभं केलं तर ती बाई कुठल्या कुठे जाते. मग ती अगदी प्राईम मिनिस्टर व्हायला पाहिजे असं नाही, परंतु घरामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्ट तिने छान तिचा तो काय म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मग तो लहान सहान गोष्टीमध्ये काय असेल अगदी. आणि मुख्य म्हणजे बाई कुठली स्त्री घे, अगदी लहान घे मोठी घे, प्रत्येकामध्ये एक छोटासा छान गुण असतोच. फक्त तो आपल्याला कळला पाहिजे. मग एखाद्या कळला पाहिजे किंवा समोरच्याने तो दाखवून दिला आणि एखादी गोष्ट चांगली असेल आणि अगदी मी म्हणते 10 गोष्टी वाईट आहेत, काही हरकत नाही, पण एक गोष्ट चांगली हे सुद्धा काही वाईट नाही ना. त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं. या बाबतीत मी तुला माझ्या सासूबाईंचं उदाहरण देईन. त्यांनी बिचाऱ्यांनी मला लग्न झालं तर काहीही स्वयंपाक येत नव्हता, खरं वाटणार नाही, पण कणिक आणि ज्वारीचं पीठ यातलं मला फरकच कळायचा नाही. आणि त्यांना वाटायचं काय छान शिकलेली. असं वाटतं तुम्ही काहीतरी फेकताय. एवढे पुस्तकात मावशींचे आणि मावशी म्हणतात की लग्न झाल्यावर गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ कळत. लग्न झालं त्यावेळेला मला एक सरबत येत होतं लिंबाचं. एकदा गवारीची भाजी केली होती आणि एकदा बटाट्याची भाजी केली होती. पोळ्या मला फक्त आईच्या हाताखाली म्हणण्यापेक्षा बाकीच्या गोष्टी मी खूप करत होते. मग लग्न झाल्यानंतर त्या म्हणाल्या आज भाकरी कर का पोळ्या कर, काहीतरी त्यांनी सांगितलं. पोळ्या कर मला सांगितलं. मी कणे घेतली ते पीठ आणि पूर्वीच्या काळी असे डबे मोठे मोठे असायचे. मग त्याच्यातलं नक्की 10 वेळेला ठरवलं होतं की यात कणिक असते कणिक असते. काही कळलं नाही. ज्वारीचं पीठ भिजवलं आणि मग ते बघितल्यावर त्याचा वास आल्यावर मग लक्षात आलं. पण किती वेडेपणा. ते पीठ घेतलं आणि एका पातेल्याखाली लपवून ठेवलं. का आता सासू रागवणे. वाव, मला वाटलं मीच असं करायचं की नाही. सगळ्या बायका हे करतात. फक्त मी आज आता सगळ्यांना सांगतेय की. आणि मग बरं किती 2च भाकरी म्हणजे एवढंच पीठ होतं. पण मग लक्षात आलं की अरे हे बरोबर नाही की दरवेळेला एकदाच आपण केलं, पण दरवेळेला कसं शक्य नाही का. मग त्याच्यानंतर मी थोडंसं भिजवायचं, त्याचा असा वास घ्यायचा आणि ही कणिक ही ज्वारी. आणि त्यामुळे मला स्वयंपाक करताना त्याचा खूप उपयोग झाला. म्हणून माझं क्रेडिट मी आज देते ते माझ्या सासूबाईंना की त्यांच्यामुळे मला प्रत्येक गोष्टीचा वास की आता ह्याच्यामध्ये तू दालचिनीची पावडर टाकली आहेस किंवा वेलदोड्याचं चिमूटभर टाकलेलं आहेस, हे मला त्या स्वादातनं लक्षात आलं. आपण करायला जातो तेव्हा आपल्याला उमजतं की हे मला खूप छान जमतंय. मलाही तसंच झालं होतं की एकदा काहीतरी मी करत होते आणि माझी मैत्रीण आली. ती म्हणे तू ह्याच्यात मीठच नाही घातलंस. मी म्हणे तुला कसं कळलं. तर म्हणे मला वासावरून समजतं. आमचे सासरे म्हणायचे, बाहेर हॉलमध्ये बसलेले असायचे, आज काहीतरी झालंय ह्याच्यामध्ये मीठ नाही पडलं. तर मी पण एक अंदाज घेत गेले की बघूया कसं असतं ते. आणि मलाही कळायला लागलं वासावरून की त्याच्यात मीठ आहे की नाही आहे. कारण त्याचा मग ज्यावेळी त्या जेवणाचा वास येतो तो वेगळा असतो. म्हणून मला नेहमी वाटतं आपण जे यूट्यूबवर सांगतो की नाही असा पदार्थ करा, पण कितीही तुम्हाला रेसिपी माहिती असेल तरी मला नेहमी वाटतं की आपण कुठलीही घरातली रेसिपी करताना आपल्या कुटुंबामधल्या मंडळींची चव बघून ती रेसिपी करायला पाहिजे. प्रमाण थोडं कमी जास्त झालं तर काही रेसिपी बिघडत नाही. आणि रेसिपी समजा त्यातून बिघडली त्याचं नाव बदलून टाकायचं. अगदी सोपं आहे. आणि मी मावशींची असं मध्ये मध्ये काहीतरी फनी वे बोलते, कारण मावशी खूप छान मैत्रीण आहेत बरं का माझ्या. आम्ही फोनवर आता आपण कसं आपल्या मैत्रिणीला फोन लावला की 1-1.5 तास थांबत नाही, तसंच माझ्या मावशींचा फोन आला की आम्ही 1-1.5 तास थांबत नाही. मग रूमचं दार लावायचं आणि मावशींवर छान गप्पा मारायच्या. आणि खरंच मी आधी पण म्हणाले बऱ्याच ह्याच्यात की माझ्या वयापेक्षा मोठे जे असतात ना मी त्यांच्यात जास्त रमते. त्यामुळे मावशींचं माझं असं छान पटतं. आणि मी लहान मुलींमध्ये रमते त्यामुळे मला मी लहान झाल्यासारखं वाटतं. मावशी नेहमी म्हणतात की 75 वर्षाची तरुणी येणार आहे तुला भेटायला. तरुण म्हातारी. बरोबर. मावशी तुम्ही इतक्या गोड आहात, तुमच्या सुनेवर किंवा सासू सुनांची भांडणं कधी होतात का? मला तर नाही वाटत बघून तुमच्या फॅमिलीकडे की नाही. खरंच आमच्यामध्ये कधी वादावादी भांडाभांडी या गोष्टी कधी होतच नाही. कारण एकमेकींना समजून घेतलेलं असतं की आता हिला दवाखान्यात, सून माझी मोठी डॉक्टर आहे, तिला दवाखान्यात जायचं असतं, मग तिला आता जायचं असतं. या गोष्टी मग आपण केल्या तरी हरकत नाही. आणि मग माझी धाकटी सून असते ती माझ्या बरोबरीने मदत करते की त्या दोघी जावा असल्यानं तरीसुद्धा म्हणजे माझं सुनेचं नातं जरा वेळ बाजूला ठेवूयात, पण त्या दोघी जावा असल्या आहेत पण त्या एकमेकींना इतक्या सांभाळून घेतात. म्हणजे आपण समजा अगदी साधं तुला एक उदाहरण देते की आपण देवीची ओटी भरतोय किंवा कोणाची ओटी भरतोय. तर मी समजा हळदी कुंकू लावलं तर माझी मोठी सून तिला
काय ते माझी मोठी सून समजा तिला साडी चोळी काय आपण केलेली ती येते आणि लागली ती म्हणेल कांचन तू आता ओटी भर. म्हणजे प्रत्येक गोष्ट ते असं एकमेकींना धरून करते बरोबर की तू हे केलंयस ना मग कांचनला आधी बोलवा किंवा कांचन आधी म्हणे आई संपदा वहिनीची आधी बोलून घ्या ती हो म्हणाली तरच आपण करूयात. म्हणजे हा जो एकमेकींचं मत विचारत अगदी अगदी आणि त्यामुळे काय होतं की एकमेकांना समजून घेतलं जातं. हो आणि मग त्यामुळे कधी टचवूड पण अजून काही वादावादी नाही किंवा आणि होणारही नाही कारण त्या दोघी अत्यंत समजूतदार नाही ते दिसलेलंच आहे. मी बघितलंय खरंच तुमचं कुटुंब म्हणजे एक आदर्श म्हणतो ना आपण तसं. आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये की एक कमी पडतोय कुठे असं वाटलं तर लागली दुसरी तिथे उभी राहते. मला वाटतं सरिता पहिली गोष्ट आपण संसार करताना एक लक्षात ठेवायची की गैरसमज करायचा नाही कधीही कुणाबद्दल. पहिल्या झटक्यात आपण म्हणतो काय बाई ती असं बोलली असं नाही ती असं बोलली म्हणजे तोच शब्द तू ती असं छान बोलली असं म्हणायला लागतं. कदाचित तिच्या बाजूने आपण विचार करायला पाहिजे की का बोलली असेल किंवा आपण त्यावेळेला ते सोडून दिलं आणि ती का बोलली त्याचं फार जर आपण आपल्याच म्हणजे स्वयंपाकाच्या भाषेत वाढत राहतो. स्वयंपाकाच्याच भाषेत जर आपण म्हटलं की त्याचा किस काढत बसलं तर मग त्याला अर्थ राहत नाही. बरोबर इट्स ओके नो प्रॉब्लेम झालं ते संपून गेलं त्या क्षणी ती गोष्ट संपून गेली. मग त्याच्यावर आपण फार बोलावं आणि त्याला छान आणखीन त्याला खत पाणी घालावं असं नाही. मला झालं असेल त्यावेळेला संपलं का. आणि पुढच्या वेळेला जी व्यक्ती समोर येते त्यावेळेला सगळं बाजूला सोडून अगदी पहिल्यासारखं आपण बोलावं म्हणजे कुठेही राग लोभ भांडण तंडण ह्या गोष्टी होतच नाही. आणि मला वाटतं ही मॅच्युरिटी यायला हळूहळू येतेच आपल्यामध्ये. काही दिवसांनी आपल्याला वाटतं की किती छान किती साधी गोष्ट होती ना पण किती मनाला लावून घेतली. हे बऱ्याचदा होतं आपल्या बाबतीत. आपण त्यावेळी वाटतं की कसं असं का आणि नंतर साधारण एक महिना 2 महिन्यांनी वाटतं की किती साधी होती आपण काय एवढा त्रास करून घेतो. नाही होतं ना असं. मावशी संजीव कपूर सरांसोबतचा एक्सपिरियन्स कसा आहे? क्या बात आहे. इतकं छान होता ना सरिता. मला असं त्यावेळेला असं पण स्वर्गात वगैरे असावं कारण कधी अपेक्षाच नव्हती की मी त्यांच्यासमोर जाईल म्हणून. तर एक स्पर्धा होती त्यात मी गेले. आपण ज्या वेळेला प्रत्यक्षात त्यांना बघितलं ना तर ते वर्णन खरंच शब्दात करण्यासारखं नाही. इतकं छान होतं. जरा धीर करूनच गेले. वाटतं त्याकडे बायका कोणाला जास्त बघत असतील म्हणजे टीव्हीवर तर संजीव कपूरच अगदी. आणि बाकी कुठलं काही गेलं उडत पण आधी तो शो बघायचा आहे. मग त्यातली एखादं सामग्री नसेल तरी पण चालेल पण शिकायचं अगदी. आणि ज्यावेळेला आम्ही गेलो मुंबईला तो अनुभवच खूप वेगळा होता. म्हणजे मी त्याबद्दल असं किती सांगावं तर हे आपल्याला 1-1.5 तास पुरेल की त्यांचं मॅनेजमेंट किती छान होती. तिथे पोचल्यावर त्यांनी आम्हाला कसं ट्रीट डील केलं वगैरे. आणि मग तिथे ज्यावेळेला खरी एंट्री झाली तर मी नेहमीसारखी आपले हसून म्हणजे विनोद करत होते. पण ज्यावेळेला खरी एंट्री झाली त्यावेळेला संजीव कपूर माझ्याबद्दल आधी काही छान बोलले. आणि जेव्हाला मी तिथे पहिलं पाऊल टाकलं तर संजीव कपूरकडे बघू का इकडे बघू आणि ते टेन्शन होतं की घरी करणं सोपं इथे सगळ्यांसमोर कसं होईल. पण तिथे गेल्यानंतर इतका छान माहोल हा शब्द त्यांचा होता. माहोल इतका छान झाला की माझी भीती कुठल्या कुठे पळाली. आणि गोल्डन स्पून पटकावला. मला माहिती मी व्हिडिओ बघितलाय. हो त्यावेळेला गोल्डन स्पून मिळाला. आणि तो एक म्हणजे मला त्यावेळेला मिळेल का नाही किंवा काय हे मला माहिती नव्हतं पण तिथपर्यंत मी पोचणं हेच माझ्या दृष्टीने महत्वाचं. 30-40 हजार बायका होत्या. इव्हन मास्टर शेफला सुद्धा शेवटच्या राऊंडपर्यंत मी गेले होते. पण त्यांनी विचारलं की तुम्ही भरभर म्हणजे पळता येईल का. नॉनव्हेज मी करत नव्हते त्यामुळे मग त्याच्यातनं म्हटलं नाही इथपर्यंत आले हे पुष्कळ झालं. म्हणजे हा अनुभव खूप प्रत्येकाने ज्यांना आवडेल ना त्यांनी अनुभवाकरता हा गोष्ट करायलाच पाहिजे. नाही तुम्ही आत्ता मगाशी म्हणालात ना की मला वाटलं नव्हतं की मी जिंकेन वगैरे म्हणून. पण मला एक गोष्ट खूप चांगली समजली बरं का. जेव्हा आपण फक्त मला काहीतरी करायचंय म्हणून करतो पण अपेक्षा ठेवत नाही की मला इथं पोहोचायचं त्यावेळी आपण बरोबर मार्गे जातो. कारण अपेक्षा ठेवत गेलं की मग कुठेतरी आपल्याला काहीतरी मिळत नाही. मग आपण कुठेतरी काय म्हणतात त्याला आपल्याला त्याचा त्रास होतो आणि मग आपण करत नाही. त्यापेक्षा अपेक्षा न ठेवता गेली की म्हणजे हे मी खूप स्वतः अनुभवलेलं. अगदी बरोबर आहे. अगदी तू बरोबर बोललीस. आणि मुख्य म्हणजे काय की तिथे जो मी पदार्थ केला तो लबाड वांग म्हणून केला होता. तर माझी आई करायची आणि खूप त्यावेळेला बायका पूर्वीच्या करत होत्या पण त्याला नाव चिसायला ते त्या शोमुळे झालं खरं म्हणजे. आणि त्यांनी ज्यावेळेला हातात ते असं वांग धरलं आणि ते म्हणाले बटाटे वडा ऑन अ स्टिक काय खुश झाले होते मी त्यावेळेला की हा कधी शब्द मला म्हणजे ह्या पद्धतीने ते माझं कौतुक करतील असं वाटलं नव्हतं.
आणि जिंकल्यावर तर काय विचारूच नको. ते जेव्हा आपण अपेक्षा न ठेवता जातो किंवा एखादं करायला लागतो आणि काहीतरी अचीव करतो ना, ते तो आनंद विचारूच नका, वेगळाच. आणि मी तुमच्याबद्दल, तुम्हीच मला सांगितलेला एक किस्सा मला सगळ्यांना ऐकवायचा आहे. गाडीवर तुम्ही काय काय कुठला बिझनेस केला. खरंच मावशींनी इतकं काय काय केलंय, असं वाटतं की खूप शिकावं ह्यांच्याकडून. हो, गाडी म्हणजे मी गाडी तर खूप लवकर, म्हणजे 4 व्हीलर, 2 व्हीलर तर चालवतच होते, पण 4 व्हीलर पण मी बरेच, म्हणजे 30 वर्ष चालवली असेल. पण 4 व्हीलर घेतल्यानंतरचा माझा पहिला, म्हणजे मला त्याचा उपयोग मुलांना सोडणे आणणे किंवा असं आपण गाडी चालवतोय ते एक जरा कॉलर टाईट असायची वगैरे, ह्या गोष्टी होत्याच. पण मी, तुला माहिती आहे का नाही मला माहिती, मी टोमॅटो वेफर्स करत होते. हो, तुम्ही मला बोलला होतात एकदा. नाविन्य प्रोडक्ट्स म्हणून होतं, जवळजवळ 15-20 वर्ष मी करत होते. त्यावेळेला बटाटे आणायला मला या पाषाणून याला जावं लागायचं, गुलटेकडी मार्केट यार्डला. मग पहाटे 4:30ला उठायचं, ते गाडी काढायची, मस्तपैकी जायचं. बऱ्याच वेळेला मिस्टर पण बरोबर असायचे बरं का. आणि मग ते छान जायचं. मग तिथे गेल्यावर एक दुकान होतं, त्या दुकानातनं ते बटाटे ओळख करून घेतली तिथे, बरोबर मला हवे तसे. कारण बटाटा वेफर्सला ना एक ठराविक पद्धतीचेच वेफर्स बटाटे लागतात. मग ते घ्यायचे. मग ते सुद्धा बटाटे, डोक्यातले कांदे बटाटे माहिती होते, पण खरे कांदे बटाटे काय ते तिथे गेल्यावर शिकले मी. कोल्ड स्टोरेजचा कुठला, इंदोरचा कुठला, आणि मग त्याच्यातनं समजायला लागलं. मग ते 2 पोती घ्यायची आणि पुन्हा 5:30, 6:15 घरी, कारण सासू सासऱ्यांचा 6:30चा चहा असायचा. मग त्याच्यात परत यायचं की त्यांची 6:30 वाजून 1 मिनिट नको व्हायला. मग त्याच्याकरता वेळ बरोबर करून तिथपर्यंत यायचं. मग ते हळूहळू तो छान वेफर्सचा धंदा माझा छान चालायला लागला. त्याची एक गंमत तुला सांगते की ते चेक द्यावे लागायचे तेव्हा. किती 80 पैसे, 90 पैसे किंवा 1 रुपया किलो समज. आपण बटाटे, लसूण मी विकत घ्यायची, टोमॅटो, तर त्याचा एक चेक दिला जायचा. तो ते जे विक्रेते असायचे त्यांच्या नावाने दिला जायचा. तर मी तो 1दा दिला, 2दा दिला, 3दा दिला. आधी कॅश देत होते. मग शेवटी ते जे आमचे बँक ऑफ इंडिया, आमच्या शेजारी बँक ऑफ इंडिया, ते त्याचे मॅनेजर जे होते ते एकदा यांच्याकडे दवाखान्यात आले. म्हणजे डॉक्टर कधीचं तुम्हाला मला एक सांगायचं आहे. म्हणजे सांगा ना, काय हरकत नाही. नाही, वहिनी रोज हिशोब, म्हणजे बँकेत येतात त्यांचे पैसे भरायला, तुमचे पैसे भरायला. पण मला एक तुम्हाला सांगायचं, वहिनी ना एक चेक देतात. तर हे म्हणाले, हो तिचे ते काय बटाटे वगैरे त्यांना देत असेल. नाही हो, कुठल्या तरी पहिलवानाला चेक देतात. तर तो कोण पहिलवान आहे जरा बघता का, मला वहिनींची फार काळजी वाटते. हे म्हणे, पहिलवानालाही चेक का बरं देते. मी यांच्याही मनात जरा प्रश्न पडला की काय. मग हे लागली, घर आणि दवाखान्यामध्ये एक दारच होतं फक्त. मग हे आत आले आणि म्हणे, तू चेक देते का. म्हटलं, का बरं, पास झाला ना. मला वाटतं परत बिरत आला आहे की काय. नाही म्हणे, प्रधानसाहेब आलेत आणि पहिलवानाला तू कोणतरी चेक देतीस असं त्यांनी सांगितलं. म्हटलं, हो त्या माणसाचंच आडनाव पहिलवान आहे. पण असेही काही गोंधळ होतात. फक्त एक होतं की माझ्या मिस्टरांनी आयुष्यभर मला खूप सांभाळून घेतलं. कधी माझ्यावर अविश्वास नाही, रागवले नाहीत किंवा काहीच नाही. त्यामुळे या गोष्टींची भीती मला अशी काही नव्हती की कोणी काही सांगितलं तरी ते चिडतील, रागवतील, असं नव्हतं. त्याचा पुढचा सपोर्ट पण तुमचाही तसाच होता म्हणून. त्यामुळे पण खूप, त्यामुळे छान मस्त. आता जवळजवळ 54 वर्ष होतील आमच्या लग्नाला. मी अजून कुठे अजून नाही तेवढा. पण खूप छान, कुठे वादावादी नाही, भांडाभांडी नाही. आता थोडंसं आम्ही जरा भांडून घेतो की आता मजा म्हणून आपलं असावं काय. आता जे आहेत त्यांचा अनुभव नाही, म्हणजे भांडण्यातही मजा असते हे कळायला इतके वर्ष लागले आम्हाला. नाही म्हणजे वादावादी भांडाभांडी झाली नाही असं नाहीये, ती झाली, परंतु ते करताना सुद्धा कुठेतरी असं एक टोकाला नाही गेली. मी खूप रागवते. मावशी, जेव्हा मी यूट्यूब चॅनल सुरू करणार होते ना, मी म्हणत होते नाही नको वगैरे असं. म्हणजे माझं काही असं फिक्स नव्हतं की हे करायचं. कारण मला ना टीचरचा मी जॉब करते, खूप आवडायचं. पण तुम्ही 2019ला चालू केलं, म्हणजे जवळपास 70 तुमची चालू होणार होती. मग त्या वयात कसं वाटलं की आता यूट्यूबकडे, कारण ह्या कशा जरा टेक्निकल गोष्टी आहेत, आणि मग तुम्हाला कसं काय वाटलं? खरं सांग का सविता, त्यावेळेला स्मार्टफोन वापरण्यात की सुद्धा मी स्मार्ट नव्हते. स्वयंपाक घरगुती, म्हणजे घरातल्या लोकांना करणे, वेगवेगळे पदार्थ करणे, ह्या गोष्टी येत होत्या. पण मी, तुला माहिती, मी मेजवानी एक पुस्तक लिहिलं, 3000 व्हेज रेसिपीचं. मग त्यावेळेला ते प्रकाशन होतं. त्यावेळेला माझी एक मैत्रीण म्हणाली, लिहिलंयस अनुराधा तू हे, पण तुझं घेणार कोण. मग त्याला रात्रभर मला झोप आली नाही की खरंच हे घेतलं नाही पुस्तक. म्हणजे असं की
कोणी घ्यावं, मला त्यात प्रॉफिट मिळावं हा नव्हता. पण ज्या दृष्टिकोनातनं आपण ते लिहिलेलं होतं ते जर माझं सक्सेस झालं नाही, ते जर मला सक्सेसफुल झालं नाही तर मला वाईट वाटत होतं मी त्याच्याकरता. मग मला कोणीतरी सुचवलं की मग तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करा. मग यूट्यूबमधलं तेव्हा मी यूट्यूब चॅनल काय असतंय बघायला सुरुवात केली की मग काय असतं. मग कोणी मला म्हणालं की अगं इतके हजारो लोक वांग्याची भाजी दाखवतात, मग तुझी वांग्याची भाजी कोण बघणार. की पुन्हा मला भीती वाटायला लागली की खरंच आपल्याला कोणी बघेल का, आपण म्हणजे करतोय बरोबर आहे का. शेवटी केलं बिंदास सुरू. मी म्हणते ना की हा महासागर आहे रेसिपीचा सुद्धा मागर आहे. अगदी खूप मदत केली. कुणीही मला कधीही कुठल्या बाबतीत नाही म्हटलं नाही. अजूनही एकदा हॅक झाला होता तुला माहिती, तर संबंध माझं कुटुंब माझ्यासोबत असतं. म्हणजे माझ्या मिस्टरांपासून माझी 4 नातवंड, मुलं, सुना. तू तर बघितलंस की माझा मोठा मुलगा पण डॉक्टर आहे, धाकटा मुलगा त्याने हॉटेल इंडस्ट्रीशी तो निगडीत आहे. पण ज्यावेळेला एखादं माझं कुठलंही फंक्शन असेल तर सगळेजण इतके उत्साहात असतात आणि इतके करत असतात की त्याने माझा उत्साह दरवेळेला वाढत जातो. त्यामुळे मी अजून पुस्तकं लिहितीये खूप. नाही, पण तुमचा उत्साह खूप म्हणजे वाखाणण्याजोगा आहे. कारण जेव्हा जेव्हा मी मावशींना फोन करते किंवा त्यांचा मला फोन येतो, कधी कधी माझ्याकडनं उचलला जात नाही तर मी निवांत झाल्यावर करते, कारण मला माहित असतं मी तासभर बोलणार आहे. तेव्हा तेव्हा त्यांच्या बोलण्यात एकच जाणवतं की सरिता माझ्याकडे हे आहे बरं का, आणि मला ते पोहोचवायचंय, मला ते सगळ्यांपर्यंत पोहोचवायचंय. मग ते पुस्तकं असतील, युट्यूब चॅनल असेल, काही पण असू दे. आणि मावशींचं एक अजून मस्त पुस्तक येणार आहे बरं का, आणि इतका वेगळ्या विषयावर पुस्तक आहे. आणि फक्त रेसिपीज नाही तर मावशींची रेसिपीची पुस्तकं आहेतच. 3,000 ते 4,000 रेसिपी मावशींच्या तोंडपाठ आहेत, बरोबर. त्याचबरोबर मावशींचं आपले सणवार आपली संस्कृती म्हणून पुस्तक आहे, ज्याच्यात आपल्याला अक्षय तृतीया का केली जाते किंवा गुढीपाडवाच का केला जातो, त्याच्यात गुढीच का उभी केली जाते, अशीच का उभी केली, याबद्दल सगळी माहिती. म्हणजे माझ्यासारखे जे आहेत ना की आईला प्रश्न विचारायचे का करायचंय हे असं, म्हणजे याच्या मागचं कारण काय, त्यांच्यासाठी ते पुस्तक एकदम पर्याय काय म्हणतात त्याला, त्यांच्यासाठी ते पुस्तक म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. खूप छान आहे मावशी ते पुस्तक, मी वाचलं. आणि असं मला वाटतं की तुम्ही करा नका करू तो प्रश्न वेगळा. पण जर तुम्ही बाहेर गेलात आणि त्यांनी तुला विचारलं का ग याचं तुमच्याकडे हे करतात तर तुला माहिती आहे का, नाही मला हल्ली वेळ मिळत नाही, मी हल्ली करत नाही, अशी उत्तरं येतात. तर माझं म्हणणं की आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दल माहिती पाहिजे. आणि मला वाटतं ती माहिती झाल्यानंतर ते करण्यामध्ये अर्थ आहे असं वाटतं. मी तर तशीच आहे की का करतात हे माहिती असेल, त्याच्या मागचं महत्व माहिती ना, तर मग करायला सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये एक काहीतरी माहिती ना की हे यासाठी करायचं असतं, मजा येते करायला. त्याचं एक उदाहरण देते मी फक्त. एकदा मला अमेरिकेहून फोन आला की मी अमुक बोलतोय, 1.5-2 वर्षापूर्वी असेल. त्यावेळेला मी नुकतीच ना दीप अमावस्येबद्दल एक काय म्हणूयात आपण, त्यावेळेला मी नुकताच एक दीप अमावस्येबद्दल व्हिडिओ अपलोड केला होता. मग त्यांनी अमेरिकेत ते गेल्या 40 वर्ष तिथेच राहतात. तर ते मला म्हणाले की तुमचा मी दीप अमावस्येचा पाहिला आणि मला असं वाटलं की हे सगळं नाही बरोबर, म्हणजे याने काही असं काही अगदी पॉझिटिव्हिटी येते वगैरे वगैरे असं काही नाही. पण तुम्ही म्हणजे जे काही सांगितलं ते मला असं कुठेतरी छान वाटलं. म्हणून मी कामाला जाताना माझ्याकडे काही समई वगैरे असं काही नव्हतं, एक छोटंसं निरांजन होतं म्हणून बायकोकडनं घेतलं, ते निरांजन लावलं आणि आम्ही 1-2 तासाकरता बाहेरनं जाऊन परत आलो. पण ज्यावेळेला आम्ही दार उघडलं त्यावेळेला आमच्या घरामध्ये इतकी पॉझिटिव्ह एनर्जी होती की इतके वर्ष मी नास्तिक असलेला आजपासून मी आस्तिक झालो. आणि हे क्रेडिट तुम्हाला मिळतं. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टीत सरिता, पण ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. तिथे तुम्ही तासभर पूजा करा किंवा अमुकच करा असं अजिबातच नाहीये. तुम्हाला त्या दिवशी किती समाधान वाटलं असेल ना, तो व्हिडिओ केला. अगदी असे खूप म्हणजे परदेशातून ज्या वेळेला फोन येतात त्यावेळेला खरंच आनंद होतो की त्यांना या गोष्टींची माहिती नसते किंवा असं वाटतं की हे चुकीचं आहे सगळं, पण असं नाहीये. त्याच्यामधला जर तुम्ही भावार्थ बघितला ना तर ते तुम्हाला छान वाटतं ना. असं नाहीच आहे की तासभर पूजा करा मग ते अमुकच केलं पाहिजे असं काही नाही. थोडंसं चुकलं तर देव काही काठी घेऊन बसलेला नाही. त्यामुळे तुम्ही जर अगदी मनातनं केलं ना एखादी गोष्ट तर ती तुम्हाला नक्की साध्य होते. त्यामुळे ह्या गोष्टी मला खूप आवडतात की ह्या गोष्टी माहिती पाहिजेत. पण नव्या जुन्याची सांगड घालत मी सगळी पुस्तकं सध्या लिहितेय. कारण जरी मी आजी असेल तरी अगदी मागच्या ह्याच्यामध्ये फार मी गुरफटून गेलेली नाहीये. थोडंसं परिस्थितीप्रमाणे थोडाफार बदल केला जातो. फक्त असं की ज्या गोष्टी आहेत म्हणजे अगदी आता महालक्ष्मी आम्ही समजा महालक्ष्मी आम्ही काय म्हणून बसवल्या, महालक्ष्मी आम्ही बसवल्या आहेत पण त्यांना मी पंजाबी ड्रेस नक्कीच घालणार नाही. मी त्यांना साडीच घालेल. म्हणजे काही जण मला म्हणतात की ती
अमक्या बंगाली साडी नेसवावी, घागरा पण मला वगैरे असं घाला. करतात, पण हो. मला असं वाटतं की जी आपली संस्कृती आहे ना ती शक्यतो सोडू नये. अगदी काही कारणच असेल, बरोबर. भले तुम्ही ती मोठी धुमधडाक्यात करू नका, पण जे आपल्या नऊवारी साडी, निदान 5 वारी साडी तरी नेसवावी आणि ती तशीच दिसली पाहिजे, तरच तुम्हाला त्याच्यातनं येईल असं मला वाटतं. पण एखाद्याला आता घातला वेगळा ड्रेस तर काही बिघडणार नाही बरं का. हाऊस म्हणून. पण तरी ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात असं मला वाटतं. आता कळलं ना मी मावशींबरोबर 1-1 तास का बोलते ते, कारण ते इतकं छान समजावून सांगतात ना म्हणून. मावशी आता तुम्ही ऍटलिस्ट गुलाबजामुन घ्याल शेवटी, गोड म्हणून, गोड म्हणून. नाही, खरंच इतकं पोट भरलंय गप्पांमुळे, आणि तू केलेले पदार्थ खरंच सुंदर झाले. ते तुला किती शाबासकी दिली तरी ती कमीच पडणार आहे. खरंच छान झाले, मस्त झाले, आणि खरंच पोट भरले. नाही तर काय मी तुझ्याकडे काही लाजणारी नाहीये काही. नाही, तेवढ्या आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी झालोय या 2 वर्षात. आपण 1-1.5-2 वर्षापासून ओळखतो की नाही, पण आम्ही छान मैत्रिणी झालोय. पण मावशी खूप बरं वाटलं, तुम्ही आवडलं म्हणाला ते मला. चला आता मी हे जरा आवरून घेते, मग आपण निवांत बोलत बसूया. मस्त आपण हॉलमध्ये बसूयात आणि गप्पा मारूया. मी तुला मदत करू? नाही नको, मी करेन. क्या बात आहे सरिता, इतकं मस्त जेवण झालं. मी तर बाबा ताव मारला. म्हणून तू कुठे होतीस आणि तुम्ही छान जेवण. अरे देवा, पुन्हा एकदा छानपैकी जेवायला बस. आईने मशरूम केले, छान भात केलाय, आणि मुख्य म्हणजे असं केलं, याला काय म्हणतात? नाही, गोलगोल काल आपण काय बनवलं ग मनस्वी? गोलगोल असतं पण गोड असतं ते काला जामुन. आणि पण असं छान वाटलं भेटून. अरे बापरे, आता तू माझ्याकडे ये, मी तुला इंजेक्शन देते. ते आजोबा डॉक्टर आहेत माहिती का? वाट बघते. तर मावशी गेल्या आणि दुपारी जेवणानंतर आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या. आता अंधार झाला, त्यांना पण उशीर होत होता. तर 7:30 होत आलेले आहेत, मावशी पण गेल्या. तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला अजून कोणाशी हो, आणि तुम्हाला अजून कोणाला बघायला आवडेल हे सुद्धा नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि या सिरीजला काय नाव देऊ शकतो हे सुद्धा लिहून कळवा. तुमचे काही मतं असतील तर ते सांगा, जरूर विचार करेन. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आम्ही आता गार्डनला खेळायला चाललोय, हो ना? बाय.